ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अश्विन फायनली आता प्रियाला घरी घेऊन आलेला असतो. घरातील सगळ्यांचे चेहरे प्रियाला पाहिल्यानंतर अगदी पाहण्यासारखेच होतात, कारण त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. अर्जुन सायलीला खरंतर खूप मोठा हा धक्का बसलेला असतो, कारण त्यांना कल्पनाच नसते की ही आज लगेचच घरी सुटून येईल. आता तर कुठे तिच्या केसची प्रोसेस सुरू झाली होती आणि अचानक घरी कशी, हा प्रश्न दोघांनाही पडलेला असतो. कल्पना, प्रताप, त्याचबरोबर अस्मिता हे सगळेच जण रागात प्रियाकडे बघतात. तर प्रिया आता साळसूतपणाचा आव्हानात, माझ्या फॅमिलीला मी खूप दिवसानंतर भेटले हे असं दाखवत तिच्या चेहऱ्यावर मात्र स्माईल असतं आणि ती सगळ्यांकडे तेवढ्याच प्रेमाने बघत असते. परंतु आता तिच्या मनात कपट असतं आणि हे सगळ्यांना माहीत असतं. अश्विनला वाटतं की माझ्या प्रियाला आता घरातील सगळ्यांना बघून एवढा आनंद झालाय म्हटल्यानंतर घरातील सगळेजण प्रियाला माफ करतील आणि घरात घेतीलच. अश्विन हा प्रियाकडे बघतो तेव्हा प्रिया सुद्धा अगदी त्याच्याकडे बघून गालात हसते. मग अश्विन म्हणतो, अगं तन्वी, चल आतमध्ये चल. तेव्हा निर्लज्ज प्रिया आता उंबरठ्याच्या आतमध्ये पाय टाकणार तेवढ यातच सायली म्हणते, खबरदार, कारण तुझ पाऊल ना अजिबात माझ्या दारात टाकायचं नाही. असं म्हणून सायली रागातच पुढे येते, अगदी पदर खोचूनच, आणि रागात तिला म्हणते, यापूर्वी ना सगळ्यांना फसवून तू या घराचा उंबरठा ओलांडला होता. आता पुन्हा नाही येऊ शकत आणि सगळ्यांच्या भावनांशी मी तर तुला अजिबात खेळू देणार नाही. तेव्हा अर्जुन सुद्धा तितक्याच रागात आता पुढे येतो आणि विचारतो, काय ग तन्वी, पण तू सुटलीच कशी इतक्या लवकर जेलमधून? कारण आता कुठे तर तुझी केसची प्रोसेस सुरू झाली होती की तुला खरंच माफी दिली गेली? मग आता प्रिया काहीच उत्तर देत नसते. ते पाहून अश्विन हणतो, अर्जुन दादा, अरे माफीचा साक्षीदार केलं गेलं. अरे तुमच्या प्रोफेशनमध्ये बऱ्याच बातम्या फिरतात, तर अरे म्हणजे आज उद्या तुला हेही कळेल की तन्वी सुटलीच कशी. पण हरकत नाही, तन्वीला आता आमच्या रूममध्ये जरा आराम करून देऊयात, जरा सेटल होऊन दे, आणि मग आम्ही दोघेही येतो आणि तुला सगळं सविस्तर सांगतो की या आज कोर्टामध्ये ना नक्की काय काय घडलं. हे ऐकून सायली आणि अर्जुनला जबरदस्त असा धक्का बसतो आणि घरातील सगळ्यांना सुद्धा तितकाच धक्का बसलेला असतो. तेव्हा प्रताप आता पुढे येतो आणि विचारतो, म्हणजे तन्वी काय कायदेशीर मार्गाने सुटली की काय? अश्विन म्हणतो, हो, तुम्हाला काय वाटलं माझी तन्वी जेलमधून पळून आली का? पण तसा अजिबात काही घडलेलं नाहीये. असं म्हणून तो सायलीला सांगतो, सायली आता बाजूला व्हा, कारण तुझा हा ड्रामा ना आपण नंतर कधीतरी बघू. असं म्हणून तो आता सायलीचा अपमान करत असतो. अर्जुनला अजिबात ते पटत नसतं. त्याचवेळी प्रिया मात्र गालात हसते, कारण आपला नवरा आपली बाजू घेतोय, आपल्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभा आहे, त्यामुळे तिला कसलंच टेन्शन नसतं. त्यानंतर तो म्हणतो, तन्वीला खूप आरामाची गरज आहे आणि तिची तब्येत अजिबात ठीक नाहीये, त्यामुळे व्हा बाजूला आता सगळ्यांनी. असं तो पुन्हा पुन्हा म्हणत असतो, पण त्याचं कुणीच ऐकतं नसतं. तेव्हा सायली म्हणते, तुम्हाला एकदा सांगितलेलं ऐकायला येत नाही का? मी तुम्हाला आत्ताच सांगते की ही मुलगी ना या घरात अजिबात येऊ शकते नाही, कारण हे ना सभ्य माणसांचे घर आहे आणि गुन्हेगारांना अजिबात इथे थारा नाही. तेव्हा अश्विनच्या तळपायाच्या आगच मस्तकात जाते. आता तन्वी घरात सुद्धा येत नाही, तोच तिथे व्हायला सुरुवात होते. अश्विन रागात अगदी हातवारे करून म्हणतो, तन्वीला अजिबात गुन्हेगार म्हणायचं नाही, कारण कायद्याने आता तिची सुटका केली आहे. तेव्हा सायली अजूनच रागात म्हणते, हे पहा, कायद्याने तिची सुटका केली असेल, पण या घरात येण्याची परवानगी ना मी अजिबात तिला देत नाही. असं म्हणून सायली चांगलाच हिसका आता तिला दाखवते आणि सर्वांना सायलीचा हा निर्णय पटलेला असतो, त्यामुळे कुणी काही सायलीमध्ये बोलतच नाही. मग प्रिया रागाच्या भरात विचारते, काय ग, मला परवानगी देणारी किंवा न देणारी तू कोण आहेस? सायली मग आता कल्पना म्हणते, सायली ना या घरची सून आहे आणि ती जी काही बोलतीये ना, तर आम्हाला सुद्धा अगदी तसेच वाटतंय. अजिबात
तू या घरात पाऊल टाकायचं नाहीस असं देखील कल्पनाच म्हणणं असतं. आणि हे बघ तुझा ना आता इथून पुढे या घराशी काहीही संबंध नाहीये, पण जेलमधून सुटल्यानंतर तू इथे आलीसच का असा प्रश्न ती प्रियाला करते. मग आता प्रिया म्हणते, कारण मी सुद्धा या घरची सून आहे आई. तेव्हा रागातच कल्पना म्हणते, ए बाई, तू मला अजिबात आई म्हणू नकोस. हा, आणि तुझ्यासारख्या मुलीची आई होण्यापेक्षा ना मी अगोदर मरणपत करेन असं कल्पना आता शेवटच्याच तिला सांगते. तेव्हा प्लीज आई, तू तरी असं बोलू नकोस ना, प्रिया म्हणत असते. तेव्हा प्रताप म्हणतो, हे बघ तान्वी, अजिबात आता पुढे काही बोलू नकोस अगं तू. आमच्या डोळ्यामध्ये तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नेहमी खोटच बोलत आता प्रियाला घरी घेऊन आलेला असतो घरातील सगळ्यांचे चेहरे प्रियाला पाहिल्यानंतर अगदी पाहण्यासारखेच मोठं पाप केलं. कारण पाप आणि त्यांच्या पायाखाली तुला माफ सरकलेली असते. तुझा स्वीकार करू सायलीला खरं जर वाटत असेल मोठा दुसरीकडे बसलेला समजलेलं असतं. कारण की प्रिया जेलमधून सुटली. मग आता तिला लगेचच घरी रडावं दुःख माना आता तर कुठे तिच्या व्यक्त करावा हेच कळत नसतं. म्हणून ती म्हणते, अचानक घरी कशी हा प्रश्न दोघांच्या प्रियाला पडलेला असतो. कल्पना समजत होता त्याचबरोबर प्रिया तुम्हाला सगळे लावून रागात जेलमधून बघता सुद्धा तर प्रिया आता तुम्ही तर अगदी कमाल न्यूज दिली आहे. माझ्याला माझे ना कान अक्षरशः दिवसानंतर तृप्त झाले हे असं दाखवत तिच्या चेहऱ्यावर मात्र तिला मनासारखं आणि ती सगळ्यांकडे तेवढ्याच प्रेमाने बघत असते. आणि मी आता तिच्या मनात कपट या जेलमध्ये आणि हे सगळ्यांना माहित असणार. अश्विनला म्हणायचं ना अण्णा की माझ्या प्रियाला हेच म्हणायचं ना सगळ्यांना बघून पुन्हा विचारते. आनंद झालाय मग आता अण्णा म्हणतो, मला कळतं प्रियाला माफ कर. तुला काय म्हणायचं आणि घरात काय करतेस अश्विन. तेव्हा ती रागाकडे म्हणते, नाही अण्णा हो, प्रिया सुद्धा तुम्हाला काहीच कळत नाही. त्याच्याकडे बघून गालात सगळेजण या तुरुंगात नाही आहात. तो मी आहे तन्वी या तुरुंगामध्ये चल. तेव्हा निर्लज्ज प्रिया तुम्हाला उंबरठ्याच्या आतमध्ये मस्त आणि टाकणार तेवढ मनासारखं आयुष्य म्हणते. पण माझं खबरदार कारण अहो माय गॉड, मी ना अजिबात चार माझ्या दारात टाकायचं नाही असं म्हणून सायली हो रागातच पुढे येते. नाही अगदी काही खोचून बाहेर पडणार नाही. तिला म्हणते, मी इथेच मरणार, इथेच सगळ्यांना ती स्वतःला म्हणत असते. तू या घराचा उंबरठा ओलांडला होता, आताच मरणार. माझा नाही येऊ शकत काही होऊ सगळ्यांच्या भावनांशी असं ती अगदी तर तुला अजिबात म्हणत देणार नाही. आणि अन्नावर अर्जुन म्हणते, ऐका मला रागात आता पुढे अजिबात भेटायला यायची गरज नाही. काय गत नवी मी सांगते, पण तू सुचलीच कशी. तेव्हा आता इतक्या लवकर जेलमधून कारण लेकीबद्दल तर तुझी खूप म्हणजे प्रोसेस वाईट वाटत झाली होती. ती प्रिया बरोबर चुनालाफी दिली गेली. तेथून पळाली. मग आता प्रिया काहीच उत्तर देत नसते. कारण तिने बरोबर अश्विन सगळ्या गोष्टींच्या व्यवस्थेत अर्जुनचा उपयोग करून अरे माफीचा साक्षीदार केलं गेलं. स्वतःची सुटका तुमच्या प्रोफेशन मध्ये बऱ्याच बातम्या फिरतात अण्णा जाळे तर अरे म्हणजे अडकलेला तुला हेही कळेल. दुसरीकडे अश्विन अजूनही घरच्यांबरोबर नाही. हुज्जतच तन्वीला आता आमच्या रूममध्ये आता जरा आराम करून देणार नाही. जसा प्रश्न जेव्हा तो करतो आणि मग मात्र अस्मिता विचारते, आणि तुला सगळं आमच्या घरात आता हिलाच विचारणार या आरे कोर्टामध्ये हे घर आपलं काय काय घडलं कधी ऐकून आपलंसं मानलंय आणि अर्जुनला जबरदस्त कारण असा धक्का घरातल्या कोणत्याही घरातील सगळ्यांनाही भगवत रे तितकाच धक्का बसलेला सुखट नको आहे. तेव्हा प्रताप असं म्हणून पुढे येतो. अस्मिता सुद्धा प्रियाला बोलत असते, तन्वी काय कायदेशीर मार्गाने सुटली जबरदस्त काय असा धक्का बसतो. तुम्हाला काय वाटलं माझ्यापर्यंत अस्मिताने जेलमधून पळून साथ दिलेली असते. तसा अजिबात काही घडलेलं नाही अशी काय असं म्हणून वागते. सायलीला सांगतो, सायली तिला पडतो आता बाजूला हा कारण तुझा हा ड्रामा नाटक आपण नंतर कधीतरी बघू असं म्हणून. अगं आता सायलीचा सगळेजण माझ्या खूप जवळचे होता. अजिबात माझं वैर फक्त आणि फक्त सायलीशी होतं. प्रिया मात्र गाला मी तिची जाऊ होऊन कारण आपला काही विसरायला तयार घेत होते. आपल्या तेव्हा सायली म्हणते, अगदी खंबीरपणे अश्विन भाऊजींशी लग्न त्यामुळे तिला कसलेच टेन्शन कशाला. कारण त्यानंतर तुला ना सूड तन्वीचा होता माझ्यावर आरामाची गरज आहे आणि यांच्यावरचा आणि तिची तब्येत अजिबात सारखी नाही. प्रियाची बाजू त्यामुळे बाजूला हे बघ सगळ्यांनी असं काही तो पुन्हा नाही समजलो. तेव्हा त्याच्या रागातच ऐकत नसतं. अरे सायली तुझ्या तन्वीवर तुम्हाला एकदा सांगितलेलं ऐकायला येत नाही आणि याचा आम्ही तुम्हाला आश्चर्य मला वाटतच नाही. मुलगी ना या घरात अजिबात कोणावर कोणता मंत्र नाही कारण हे ना कसं माणसांचे देणार आहे मला गुन्हेगारांनाच अजिबात
इथे थारा नाही. तसंही हिच्या गोडव्याला अश्विनच्या तळपायाच्या आगच मस्तकात जाते. हिने काय केलं माझाही विश्वासघात केला येत नाही आणि सगळ्यांच्या देखील तिथे व्हायला सुरुवात होते. ना मला माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नको आहे करून म्हणतो अस्मिता अजिबात गुन्हेगार म्हणायचं नाही आणि तुटक बोलणं ऐकून कायद्याने मात्र प्रिया घाबरते सुटका केली आहे. तिला माहित आहे अस्मिता अजूनच रागात म्हणते जी आपल्याला या घरामध्ये सांभाळून घेऊ सुटका केली असेल ती सुद्धा विरोधात गेल्यामुळे परवानगी म्हणते अजिबात तिला देत नाही सुद्धा असं म्हणून बदलीच कशालाच हिसका आता तिला दाखवते आणि सर्वांना सायलीचा हा निर्णय पटलेला शहाणी झालीये. त्यामुळे मग काही सायलीमध्ये बोलतच नाही. आय डोंट बिलीव्ह दिस. आमच्या रागाच्या भरात विचारते आणि माझ्या बायकोला अशी वागणूक मिळते न देणारी. अर्जुन रागातच म्हणतो हे बघ अश्विन आम्ही सगळेजण ना मग आता कल्पना म्हणते बोलतोय या घरामध्ये नाची खूप आनंद होता रे आणि ती जी काही बोलतीये ना सगळेच तर आम्हाला म्हणायचे अगदी सुभेदार फॅमिली वाटतंय अजिबात आयडियल फॅमिली आहे पाऊल टाकायचं आणि आयडियल हॅपी फॅमिली आहे कल्पनाच म्हणे मग तू काय केलं हे बघ तुझं हिला लग्न करून आपल्या घरामध्ये पुढे तू घेऊन आला घराशी काहीही संबंध नाहीये झालं पण जेल मधून छोट्या छोट्या गोष्टींवर तू इथे आलीस का असा प्रश्न पसरायला प्रियाला करते तेव्हा कल्पना प्रिया म्हणते कारण मी सुद्धा या घरची सून आहे सगळं तेव्हा रागात कल्पना म्हणते अगोदर म्हणजे बाई तिच्या मला पण अजिबात म्हणून छोट्या गोष्टींमधून आणि तुझ्यासारख्या मुलीची आई होण्यापेक्षा मी अगोदर मरणपत करेन असं काही वागणं पोटात शेवटच्या अगं का पोटात सांगते तेव्हा प्लीज आई तू ना रविराज भाऊजी असं बोलू नकोस आणि प्रतिमाची मुलगी आहेस ना म्हणून तेव्हा तन्वी म्हणतो हे बघ तन्वी त्यांना अजिबात आता लाज काही बोलू नकोस त्यावेळी आता प्रताप म्हणतो हे बघ तन्वी तू ना वाईट सून आहेसच पण खरं तर तू वाईट मुलगी सुद्धा आहेस आणि जेव्हा आम्हाला समजलं ना की तू एक गुन्हेगार सुद्धा आहेस तेव्हा तुझं हे पाप आम्ही पोटात घेऊ असं तुला वाटलंच कसं गामही तेव्हाही तुला माफ केलं नव्हतं आणि आजही तुला माफ करणार नाही तेव्हा कल्पना रागात म्हणते अगं तुझ्यामुळे मी काय केलं माझ्या सोन्यासारख्या सुनेला ना दूर लोटलं अगं मी इतक्या गुन्ह्या मुलीचा नारा राग केला तू जर आमच्या घरात आली नसती ना तर आम्ही अगदी सगळेजण गुन्ह्या गोविंदाने राहिलो असतो तेव्हा विमल सुद्धा आता म्हणते तन्वी ताई मला माफ करा कारण मी लहान तोंडी मोठा घास घेते तुम्ही नव्हतात ना तेव्हा आम्ही सगळेजण खूप खुश होतो आनंदात होतो त्यामुळे ना मी तुमच्या पाया पडते आता अजिबातच आमच्या आनंदाला ना दृष्ट लावू नका मग आता प्रियाच्या आणि अश्विनच्या तळपायाची आगच मस्तकात जाते कारण घरातील सर्वांबरोबर आता घरातील मोलकरी सुद्धा यांना बाहेर जायला सांगतीये हे पाहताच आता प्रिया अगदी रागात म्हणते घर फिरलं की घराचे वासे फिरतात म्हणणं काही चुकीचं नाहीये आता कोणीही उठणार आणि मलाच येऊन बोलणार ना मग आता अस्मिता रागातच म्हणते बघा अजून ना हिच्या माज तर गेलाच नाहीये मग आता प्रिया म्हणते अस्मिता अगं असं नाही मी सगळ्यांच बोलणं ऐकून घेतीये तेव्हा अर्जुन म्हणतो तेच ऐकून घेण्याची ना गरज नाहीये एक गोष्ट लक्षात ठेवायची तन्वी या घरचं वातावरण ना आम्ही अजिबात तुला बिघडू देणार नाहीये त्यामुळे निमूटपणे ना आता तू इथून निघ असं अर्जुन रागातच म्हणतो आणि अगदी चुकून सुद्धा या घराकडे ना तू बघायचं पण नाहीस अशी स्पष्ट धमकी देत तो तिला बाहेर जायला सांगतो तेव्हा सगळ्यांनीच आता विरोध केल्यामुळे अश्विन मात्र चवताळूनच उठतो आणि तेवढ्याच रागात म्हणतो तू आतमध्येच चल तन्वी मी बघतो तुला कोण रोखत्या घरामध्ये जाण्यापासून असं म्हणून तो सगळ्यांना धमकीच देऊ लागतो माझ्या घरात येण्यापासून मला कोणीही अडवू शकत नाही समजलं तेव्हा तो आता प्रियाचा हात पकडून तिला आतमध्ये घेऊन जाणार तितक्यातच कल्पना म्हणते पण मी अडवू शकते ना तुझी आई तर अडवू शकते आणि मला ओलांडून जाण्याची हिंमत आहे का तुझ्यात अरे बोलणं आहे का असं म्हणून ती त्याला आता जाब विचारू लागते आणि तू मी तुझ्यावरती माया केली नाही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी घोडचूक आहे असं कल्पना प्रियाला म्हणते आणि परत अशी चूक ना मी कधीच करणार नाही तेव्हा प्रिया पुन्हा एकदा लगेच सगळ्यांच मन जिंकण्याचा प्रयत्न करत असते कल्पनाला ती म्हणत असते पण आई अगं माझं प्रेम ना तुमच्यावरचं माझी माया तुमच्यावरची ना खरी होती अगं आणि मी सगळं यांपेक्षा जास्त प्रेम ना तुझ्यावरच केलं तेव्हा कल्पना विचारते
आई, शब्द उच्चारण्याची लायकी तरी आहे का तुझी? अगं मी तुझ्याकरता काय काय नाही केलं, आणि स्वतःच्या मुलीपेक्षा मी तुझ्यावरती जास्त प्रेम केलं. पण तू काय केलंस तर माझ्याच पाठीमागे खंजर खूप असलास. अगं एकतर तू आमच्याशी गोड गोड बोलत राहिली, आणि दुसरीकडे काय केलं, त्या खुनी मुलीला मदत करत राहिलीस. अगं तू ना सगळ्या जगाशी अगदी खोट बोलत राहिलीस. तू ना सुभेदारांच्या अभरूला काळीमा फासलास. आता कल्पनाला या सगळ्या गोष्टीचा त्रास होईल म्हणूनच सायली म्हणते, नका ना त्रास करून घेऊ आई. तेव्हा कल्पना म्हणते, आज मी सगळ्यांसमोर आणि तन्वीच्या समोरही सांगते की मी तुझ्यापेक्षा तन्वीला सर्वात जास्त महत्त्व दिलीय, आणि ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक झाली. आणि तुला सांगू सायली, तू ना हिरा आहेस, हिरा, आणि तन्वी मात्र कोळसा आहे. मला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या आहेत, कारण ही मुलगी जर का पुन्हा आपल्या घरात शिरली ना, तर माझं अख्खं घर सुद्धा जाळून टाकीन. तेव्हा प्रिया आता रडण्याच नाटक करते आणि म्हणते, नाही नाही सॉरी, माझं चुकलं, मी साक्षीची बाजू घ्यायला नको होती, पण मी ना त्या महिप्तला खूप म्हणजे खूप घाबरले. मी त्याच्या सगळ्या शब्दांमध्ये अडकत गेले आणि म्हणून खोटं बोलत राहिले, आणि हे कोर्टामध्ये सिद्ध झालं ना, म्हणून कोर्टाने मला सोडलंय असं म्हणून ती आता कल्पनाला सांगते, आई मला तुझ्या पायाशी जागा दे, प्लीज प्लीज जागा दे, आणि मला माझ्या पापाच प्रायश्चित सुद्धा करू देत. मला ना घरात येऊ दे आई, प्लीज असं म्हणून आता प्रिया लगेचच कल्पनाचे पाय पकडते आणि नाटक करू लागते. तेव्हा प्रियाला मागे ढकलत, चालती हो, इथून दूर हो, अस रागात कल्पना म्हणते. तेव्हा अश्विन रागातच म्हणतो, मम्मा तू हे काय करतेस ग, काय करतेस काय? तेव्हा आता प्रिया लगेचच प्रतापकडे बघते आणि म्हणते, बाबा आहोत तुम ही नेहमीच मला समजून घेत आलात, त्यामुळे तर तू वाईट मुलगी आम्हा दोघांनाही आता आतमध्ये येऊ द्या ना, असं म्हणून की मात्र गुन्हेगार रिक्वेस्ट करू लागते, हात जोडू लागते. तुझं हे पाप तेव्हा आता लगेचच प्रताप तुला वाटलं, तन्वी गामी तेव्हा जास्त समजूला माफ केलं नव्हतं, आणि आजही गैरफायदा तुला माफ करणार नाही. तेव्हा कल्पना रागात म्हणते, अगदी तसाच्यामुळे मी काय केलं, माझ्या सोन्यासारख्या सुनेला ना दूर लोटलं, गुण घेतला नाही, इतक्या गुन्ह्या मुलीचा नारा राग राग केला. तुझं दुर्दैव नाही, आमच्या घरात आली आमच्या सगळ्यांचेच दुर्दैव आहे. अगदी सगळेजण गुन्ह्या गोविंदाने राहिलो असतो, घरात काही तुला जागा नाही. असं प्रताप रागातच, ताई तिला म्हणता, मला माफ करा, कारण मी लहान तोंडी मोठा निदास घेते, तू तरी समजून घेणार मला. तेव्हा अस्मिता मात्र रागातच म्हणते, बाई होतो आनंदात होतो, बस त्यामुळे जायचं तुमच्या पाया पडते, तेवढं सांग. आता अजिबात आवाज माझ्या बाळाच्या कानावर पडतोय ना, हेच इतकं भयंकर नका मग आता. आणि माझ्या बाळाला ना कळलंच नाही पाहिजे, आगच मस्तक जगामध्ये ना, कारण तुझ्यासारख्या सर्वांबरोबर गाठा घरात मोलकरी राहतात. आता यांना बाहेर जायला सांगते, हे पाहता आता प्रियाने रागात म्हणते, तिचा अपमान केलेला घराचे वासे. तेव्हा आता प्रियाला काही चुकीचं नाही, आपलंच मनासारखं वागणार इथे, आणि मला राहिलेलं बोलणार ना. मग आता रडण्याची नाटक सुरू करते. बघा बघा अश्विन माजून हिच्या माला तर गेलाच नाही. मग आता प्रिया म्हणतो, रडू नकोस, रडू नकोस, असं नाही मी. तेव्हा सगळ्यांचे बोलणं ऐकून, अरे बघ ना. तेव्हा अर्जुन, अरे अस्मिता सुद्धा मला असं बोलते, मग गरज नाही, तो हे बघ या माणसांसाठी ठेवायची तन्वी, तू अजिबात वातावरण ना आणू नकोस, अजिबात त्यानंतर सायली विचार नाहीये आता. त्यामुळे निमूटपणे थांबली आहे, इथून निघ, तू अर्जुन रागात. तेव्हा प्रिया आता कावरी बावरी सुद्धा या घराकडे विचारते, तू बघायचं माझं घर सोडून अशी स्पष्ट जाऊ, कारण आई तो तिला बाहेर जायला सांगतो. तुम्ही सगळेजण मलाच आता विरोध केल्यामुळे, आणि खरंच अश्विन मात्र चौताळूनच आणि साक्षीमुळे शिक्षेव्याच रागात माझी फक्त तू एवढी चूक झाली तन्वी, की मी तुम्हाला ना अगदी पाहिल तुला कोण यापासून घरामध्ये जाण्यास सांगायला पाहिजे असं म्हणून, आणि तो सगळ्यांना तुम्हाला नाही सांगितलं, आणि माझ्या घरात येण्यापासून जीव घेईल, मला कोणीही अडवू शकत नाही, समजलं. अगदी गप्पच राहिले. तेव्हा तो आता प्रियाचा हात पकडून, तेव्हा अर्जुन तिला आतमध्ये घेऊन आणि विचारतो, जाना काय महिप आम्हाला मारून टाकेल, पण मी त्याला तसे करू देईल असं तुला वाटतं का? तर अगं जरा तुझ्यावर कोणीतरी मला ओलांडून जाण्याची हिंमत आहे का? तरी तुझ्यावर बोलणं आहे का असं म्हणून ती त्याला आता जाब विचार, माझ्यावर विश्वास ठेव, आणि तू 2 वर्ष झाले तुझ्यावरती माया केली नाही, धमक्या ऐकती माझ्या आईवड्या बाबतीत सर्वात मोठी विश्वास आहे ती विनंती करत प्रियाला म्हणते. पण अर्जुन आणि परत मान्य करायला मी कधीच करणार नाही, आणि माझे चुकलंय, माझं चुकलंय लगेच
सगळ्यांची मन जिंकण्याच्या प्रयत्न करत असते. कल्पनाला ती म्हणत असते, पण आता अश्विन म्हणतो, माझं प्रेम ना, तू हे तुमच्यावरची माझी माया तुमच्यावरची ना खरी होती. हे प्रियाचा हा तमाशा सगळेजण पाहत असतात. यापेक्षा जास्त प्रेम ना कोणीच थांबवत नाही. सायली म्हणते, बस तेव्हा कल्पना विचारते, तुझा हा तमाशा उच्चारण्याची लायकी तरी आहे का? तुला या घराची शांतता करता अजिबात नाही करू देणार नाही. स्वतःच्या मुलीपेक्षा मी तुझ्यावरती जास्त आणि या घराशी पण तुझ्या असलेला संबंध तर माझ्याच पाठीमागे खंजर खूप असला कायमचा. अगं आता निघायचं असं म्हणून सायली गोड गोड बोलत राहिली. आता घराबाहेर जायला सांगत काय केलं. घरातील सगळेजण मुलीला मदत करत राहिली. रौद्र रूपाकडे पाहत असतात सगळ्या जगाशी. कारण सायली खोट बोलत राहिली, कधीच चिडलेली नसते. सुभेदारांच्या अभरूला कुटुंबाच्या भल्यासाठी कल्पनाला या सगळ्या प्रियाला घरातून येऊ देण्याचा निर्णय घेतलेला असतो. म्हणते आणि नकाना त्रास करून घेऊ पासून तेव्हा ते विमल पर्यंत म्हणते सगळ्यांसमोर आणि म्हणून सायलीच्या समोरही समोर कोणी काहीच बोलत नाही. तुझ्यापेक्षा तीच प्रियाला सर्वात सरळ करून दिलीये. तिला तिची जागा दाखवून देत असती. सर्वात मोठी प्रिया दोघेही घाबरतात. आता कुठे जायचं? तू ना हिरा आहेस, मोठा प्रश्न. आणि तन्वी मात्र समोर असतोच. मग मला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या आहेत. सगळ्यांकडे बघतो, कारण ही मुलगी त्याला माहित असतं. जर का पुन्हा आपल्या घरात शिरली ना माझ्याकडे बघून माझं अख्खं घर सुद्धा जाळून टाकेल घरात, तेव्हा प्रिया पण यावेळी नाटक करते. काहीच झालेलं नसतं आणि म्हणते नाही नाही. तर आता मित्रांनो, माझं पुढील भागामध्ये साक्षीची बाजू घ्यायला नको होती. दोघीही मी ना प्रियाच्या बघाच्या आशा खूप म्हणजे देतात, खूप घाबरले. आणि हे घर मी त्याच्या सगळ्या शब्दांमध्ये असं रागात अडकत गेले. तेव्हा सायली विचारते, आता बोलत तुझी लायकी समजली ना? आणि हे या घराकडे सिद्ध झालं ना? आणि या दिशेकडे सुद्धा ना मला सोडलंय असं म्हणून ती आता बघायचं नाही. समजलं आई? तर मला अर्जुनच्या पायाशी जागा दे. अश्विनला म्हणतो, प्लीज जागा दे. या घरात मला माझ्या पापाची येणार नाही सुद्धा करू दे. तेव्हा अश्विन मला ना प्रियाच्या बाजूने आई खंबीरपणे असं म्हणून आता प्रिया लगेच कल्पनाच्या बायकोला हक्काच्या घरात जायचे आणि नाटक करू लागते. आणि तिचीही तेव्हा मी प्रियाला करणार म्हणजे करणारच. तेथून दूर सायली म्हणते, रागात कल्पना म्हणते, इच्छा ना कधीही अश्विन रागात नाही. म्हणतो, मम्मा अश्विन भाऊ हे कारण करतेस ग, काय करतेस ना? फक्त हे घर पोखणार आहे. प्रिया लगेच मग आता कडे बघते. अश्विन रागात सायलीला म्हणतो, बाबा आहोत तू. अगं तन्वी नेहमी या घराला समजून नाही. फक्त तू ठरवलस आणि घरातील बाकीचे सगळे ज्यांना फक्त आणि फक्त तुझ्या तालावर नाचता येत. तेव्हा अर्जुन पुढे येतो आणि अश्विनला खूप रागात म्हणतोय, माझ्या बायकोशी ना नीट बोलायचं नाही. तर असं म्हणून अर्जुन आता खूपच चिडतो. तेव्हा अश्विन अजून पुढे येतो आणि म्हणतो, नाही तर काय करणार काय तू? तेव्हा सायली आता रागाच्या भरात प्रियाचा हात पकडते. फरफटतच तिला गेट बाहेर लोटून देते. प्रिया तेथेच रस्त्यावर पडलेली असते. तिच्या बघा कल्पना आणि अस्मिता दोघीही तिच्याकडे फेकून देतात. सायली म्हणते, हे बघ, कायद्याने तुझी सुटका केली असेल. मी तुला अजिबात या घरामध्ये ना येऊ देणार नाही. असं म्हणून सायली आता गेट बंद करून घेते. प्रिया आणि अश्विनची हकालपट्टी घरातून शेवटी झालेली असते. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.